सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. आपली या संदर्भात काय? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या या अनुषंगानं जिल्हा परिषदला आमचे लाडके आमदार ज्यांनी 2004 ते 2009 मध्ये आमदारकीची जी धुरा सांभाळली, त्यांचे सुपुत्र राहुल राजू आवळे हे आज रिंगणात आहेत. आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आमच्या शेतकरी कन्या रोहिणी आदाना वहिनी ह्या पंचायत समितीच्या माध्यमातून आमच्या या मतदारसंघामध्ये उभ्या आहेत. तर आमचं असं मत आहे की राहुल आवळे जे आहेत ते स्वतः सुशिक्षित ॲडव्होकेट आहेत आणि त्यांना या प्रश्नांची जाण त्यांच्या वडिलांच्याकडून, म्हणजे अगदी कुठल्या मतदारसंघामध्ये काही समस्या असतात, या सगळ्या समस्या ची जाण ह्या राहुल आवळे यांना आपल्या वडिलांच्याकडं मिळालेली आहे. आणि त्या माध्यमातून यांनी हे आमच्या या मतदारसंघाच्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या समस्या सोडवण्यामध्ये अग्रेसर असतील. आणि हा जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता आहे असं माझं मत आहे. आणि रोहिणी आदाना वहिनी या शेतकरी कन्या असल्यामुळं किंवा त्यांचे मिस्टर जे आहेत ते वैद्यकीय डॉक्टर आहेत आणि डॉक्टरकीच्या माध्यमातून ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचा घर टू घर असा संपर्क आहे. त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या वैद्यकीय व्यवसायातून सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावर बटन दाबून आम्ही त्यांना भरघोसाच्या मतानं विजयी करणार आहे. याला विषय त्यांचे आमचे नेते राजीवजी आवळे साहेब यांनी आमदारकीच्या काळामध्ये ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्यात, म्हणजे इथं जो निधी अगदी छोट्या गावामध्ये चांगला निधी पुरवायचा, चांगला सोयी करायच्या. आता आमचा तो आगरकाटा आणि नाताचं माळ जे रस्ता होता, तो त्या रस्त्यावरती गुडघ्या एवढा चिखल होता साहेब. आणि त्यांनी या आम्ही थोडस तो विचार केला की शेतकरी जवळजवळ आमच्या मुडशिंगीतले 75% शेतकरी त्या रस्त्यावरून ये जा करत असतात आणि त्यांना तो त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून आम्ही आमदार राजीव जावळे साहेबांना शब्द टाकला की साहेब, हा रस्ता तुम्ही पूर्ण करायला लागतोय आणि आमच्या या शेतकरी बंधू भगिनींना त्रास होतोय. तर त्यांनी एका शब्दात या रस्त्याचं काम मी मंजूर केलं म्हणून सांगितलं आणि तो रस्ता आम्हाला पूर्ण करून दिला. आणि म्हणूनच आम्ही या त्यांचे सुपुत्र आज जे आम्हाला मतदारसंघामध्ये लाभले, ते आम्ही आम्ही आमचं भाग्य समजतो की असं काम करणारा माणूस त्याने आमच्या सुपुत्राला आमच्याकडे सोपवलंय असं माझं मत आहे. आणि दुसरा विषय असा आहे की काँग्रेस पक्ष हा पक्ष जो आहे तो सर्व जाती धर्मांना, बारा बलुतेदार आलुतेदार या सगळ्यांना घेऊन जाणारा पक्ष आहे. आणि म्हणून आमचं मत या काँग्रेस पक्षाला.